आज 19 जून, आठवड्याचा शेवटचा दिवस. आज शेअर मार्केट कशा पद्धतीने हालचाल करेल, ग्लोबल मार्केटमधून काय संकेत मिळत आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. नमस्कार, बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आज रिलायन्सची अॅन्युअल जनरल मीटिंग असेल. या मीटिंगवरती मार्केटचं संपूर्ण लक्ष राहील, कारण आज रिलायन्सकडून कोणत्या मोठ्या घोषणा होतात त्यावरती मार्केटचे लक्ष असेल. जिओचा IPO कधी येईल, त्याच्यानंतर ए आय क्षेत्रामध्ये काय रिलायन्स करू पाहते याचा देखील सविस्तर आढावा यातून मिळेल. भविष्यातील त्यांची रणनीती, रिटेलमध्ये काय बिझनेस त्यांचा सुरू होते, काय नवीन घेऊन येत आहे, तसंच डाटा सेंटर, AI आणि डाटा सेंटर, जिओचा IPO यावरती मार्केटचे संपूर्ण लक्ष असेल. ही 49वी AGM असणार आहे. दुपारी 2 वाजता सुरू होईल. यावेळी मार्केटमध्ये उलटसुलट हालचाल पाहायला मिळू शकते आणि त्यातच आज आठवड्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. त्यामुळे नवीन लोकांनी शक्यतो 2 नंतर ट्रेडिंग करणे टाळावे. ज्या लोकांना आज ट्रेड करायचं आहे त्या लोकांनी 2 पर्यंत आपले ट्रेडिंग करून काम थांबवावे आणि 2 नंतर ट्रेड करताय तर स्टॉप लॉस ठेवून त्या ठिकाणी काम करावे. रिस्क घेऊन काम करू नये. रिस्क मॅनेजमेंट पद्धतीनेच काम करावे. मागील काही दिवस रिलायन्स एका रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज या रेंजमधून जर तो वरच्या साईडला गेला तर रिलायन्ससाठी पुढील 1380चा अडथळा असेल. तो ब्रेक झाला तर रिलायन्समध्ये आपल्याला फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते. पण समजा काही पॉझिटिव्ह गोष्टी नाही आल्या आणि रिलायन्स परत 1300च्या खाली गेला तर रिलायन्ससाठी 1260 हा खालील बाजूस सपोर्ट असेल. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की आज IT सेक्टरमध्ये परत एकदा आपल्याला मोठा दबाव पाहायला मिळू शकतो. त्यात इन्फोसिसचा विचार केला तर इन्फोसिसने 1125 ही लेवल ब्रेक केली तर इन्फोसिसची वाटचाल आजच आपल्याला 1110 पर्यंत होताना पाहायला मिळू शकते. जर आज 1110च्या खाली जर इन्फोसिस बंद झाला तर परत एकदा इन्फोसिस आपल्याला 1060 ते 65 पर्यंत जात्याला पाहायला मिळू शकतो. या व्हिडिओमध्ये दिले गेलेले स्टॉक किंवा सांगितलेले लेवल ह्या शैक्षणिक दृष्ट्या आहेत. कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या, तुमची रिस्क ओळखून काम करा. त्याच्यानंतर पुढील IT सेक्टरमधला महत्त्वाचा स्टॉक आहे तो विप्रो. विप्रोने समजा 180ची लेवल ब्रेक केली तर विप्रोची वाटचाल आजच आपल्याला 178 ते 175 कडे होताना पाहायला मिळू शकते. सोन्याच्या किमतीमध्ये काल 4600 रुपयांची घसरण तर चांदीच्या किमतीमध्ये 14200ची घसरण पाहायला मिळाली. अंबरने ओप्पो मोबाईल सोबत करार केलेला आहे. त्याच्यामध्ये ओप्पो असेल, रिअलमी असेल, वन प्लस असेल यांच्या मोबाईलची मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये आता अंबर हा स्टॉक किंवा ही कंपनी करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला शानदार तेजी आज पाहायला मिळू शकते असा बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे. तसेच शॉर्ट टर्मला देखील याच्यामध्ये चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो. जर आज हा स्टॉक 8160च्या वरती बंद झाला तर याची वाटचाल 8600 ते 9000 कडे होताना येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आज चायना, हाँगकाँग, तायवानचे मार्केट बंद असतील. अमेरिकेने दावा केलेला आहे की स्टेट ऑफ हॉर्मोन्स खुला झालेला आहे, त्यातून जहाजांची ये-जा सुरू झालेली आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत आपल्याला अजूनही $80च्या खाली स्थिर पाहायला मिळत आहे. काल विदेशी गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये विक्री केली तर स्वदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी पाहायला मिळाली. आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट निगेटिव्ह मध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीने कालचा लो जर ब्रेक केला तर निफ्टीसाठी 23,960 ही लेवल महत्वाची असेल. ती देखील लेवल जर निफ्टीने ब्रेक केली तर निफ्टीसाठी 23,890 ही लेवल महत्वाची असेल.
आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर आज निफ्टी कोठे बंद होते हे बघणं खूप महत्वाचं आहे, कारण सलग 5 दिवस जी तेजी निर्माण झालेली आहे त्याला आठवड्याच्या शेवटी लोला बंद होते की काय, ही एक भीती मार्केटमध्ये असू शकते. वरील बाजूस समजा निगेटिव्ह मध्ये ओपन होऊन जर रिकव्हरी पाहायला मिळाली तर वरील बाजूस 24,250 ही लेवल महत्वाची असेल. ती ब्रेक झाल्यानंतर 24,300 कडे वाटचाल होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये एक मजबूत टेक्निकल लेवल तयार झालेले आहे, त्याचा आपण काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये त्याचा अंदाज दिलेला होता. डब्ल्यू पॅटर्न बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावरतीच बँक निफ्टी आता ट्रेड करत आहे. बँक निफ्टीसाठी महत्त्वाचे लेवल असतील त्या म्हणजे 58,200 ब्रेक केल्यानंतर 58,400 ते 59,000. पण 59,000 पर्यंत जाण्यासारखी स्थिती आज ग्लोबल मार्केटमधून बँक निफ्टीला दिसून येत नाही. खालील बाजूस 57,600 ही लेवल ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 57,500 ते 57,300 कडे होऊ शकते. 57,000 हा खालील बाजूस खूप महत्वाचा आणि मजबूत सपोर्ट आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.